आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा. महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025-2029 धोरणांतर्गत जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन AI फॉर ॲग्री 2026 ही परिषद येत्या 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. राज्यातील नागरिकांना गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख सेवा देण्याच्या उद्देशानं पुढील 3 महिने संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सुरू होणाऱ्या या अभियानांतर्गत 15 महत्त्वाच्या महसूल सेवा थेट नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. राज्यातील सुमारे 14 कोटी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी महसूल विभागावर आहे. कार्यालयीन कामं कालमर्यादेत होण्यासाठी वेळेच्या प्रभावी व्यवस्थापनासमवेत खिलाडू वृत्ती जोपासणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. रविनगर येथील नागपूर विद्यापीठ क्रीडा संकुल इथं आयोजित विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत अकुशल मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. मेळघाट, पालघर तसेच इतर आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये मजुरांना काम देताना वाढीव लेबर बजेट मंजुरीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे विचाराधीन होता. आदिवासी बांधवांचा होळी सण नजीक आल्यानं राज्य शासनानं मजुरांना दिलासा देत तातडीनं मजुरी अदा करण्यासाठी 67 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भारत सरकार आणि राज्य सरकारच्या ई-गव्हर्नन्स धोरणांच्या अनुषंगानं तसंच युनायटेड नेशन्स यांच्या ई-गव्हर्नन्स अहवालातील निकषांचा अभ्यास करून दरवर्षी ई-गव्हर्नन्स निर्देशांक निश्चित केला जातो. यावर्षी राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सर्वेक्षणात अमरावती महानगरपालिकेनं राज्यात 4था क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसार भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.